गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळी 7 वाजता आम्ही रॅगलँडला निघालो आहे. खूप सुंदर ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत. चला सोबत तुम्हालाही घेऊन जाते मी. रोड ट्रिप सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्युएल फिलिंग. म्हणून आमचा पहिला स्टॉप होता फ्युएल भरण्यासाठी. तेव्हा खरंच असं वाटलं की आत्ता ऑफिशियली ट्रिप सुरू झाली आहे. थोडं ड्राईव्ह केल्यावर भूक लागली आणि रोड ट्रिपमध्ये काहीतरी गरम गरम खायला मिळालं की वेगळीच मजा येते. म्हणून मी घेतला होता बटर चिकन पाय आणि ऑनेस्टली गाईस तो खूपच डिलिशियस होता. न्यूझीलंडमध्ये रोड ट्रिप करताना पाय खाण्याची मजाच काही वेगळी असते. कारमध्ये बसून व्ह्यू एन्जॉय करत गरम गरम पाय खाणं खूप छोटा मोमेंट पण खूप खास वाटतो. यानंतरचा आमचा पहिला स्टॉप होता ब्रायडल वेल फॉल्स. गाईज यानंतर आम्ही पोहोचलो होतो रॅगलँडजवळील खूपच सुंदर ब्रायडल वेल फॉल्स येथे. हे वॉटरफॉल खूप प्रसिद्ध आहे. या वॉटरफॉलला मावरी भाषेमध्ये वैरेंगा असे नाव आहे. पार्किंग एरियापासून वॉटरफॉलपर्यंत एक छोटासा वॉकिंग ट्रॅक आहे आणि हा वॉक खूपच सुंदर आहे. आजूबाजूला फक्त आणि फक्त उंच झाडं, हिरवीगार जंगलं आणि शांत वातावरण. खरंच नेचरच्या जवळ आल्यासारखं वाटतं. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिला व्ह्यू पॉईंट दिसणार होता. इथून वॉटरफॉलचा साईड व्ह्यू दिसतो. या व्ह्यू पॉईंटवरून वॉटरफॉल उंचीवरून खाली पडताना दिसतो. आजूबाजूला घनदाट हिरवळ आणि पाणी पडताना खूप सुंदर दिसत होतं. इथून वॉटरफॉलचा शांत आणि वाईड व्ह्यू मिळतो. या बोर्डवरती थोडीफार इन्फॉर्मेशन लिहिली होती की हा फॉल्स कसा बनला आहे. तर आम्ही ती थोडीशी इन्फॉर्मेशन रीड केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट केला वॉटरफॉल्ससाठी. या व्ह्यूवरून आपल्याला वरून टॉपचा व्ह्यू पाहायला मिळतो. इथे असे 3 प्रकारचे व्ह्यू पॉईंट्स आहेत आणि विशेष म्हणजे हा वॉटरफॉल हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या हालचालींमुळे तयार झाला होता. पूर्वी ह्या भागात व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी झाली होती आणि त्यामुळेच लावा फ्लोमुळे जमिनीचे वेगळे वेगळे लेयर्स तयार झाले होते. नंतर अनेक वर्ष पावसाचं पाणी आणि इरोजनमुळे पाणी हळूहळू दगड कापत खाली पडू लागले होते आणि अशा प्रकारे हा सुंदर असा वॉटरफॉल तयार झाला होता. अशी ही इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशन बोर्डवरती होती. आजही वॉटरफॉलच्या कडेला तुम्हाला त्या काळ्या व्हॉल्कॅनिक रॉक दिसतील जे या ठिकाणच्या जिओलॉजिकल हिस्ट्रीबद्दल सांगतात. या ठिकाणी उभं राहिलं वॉटरफॉलची ताकद आणि ब्युटी दोन्ही जाणवतात. यानंतर आम्ही स्टेअर्सने खाली उतरायला सुरुवात केली. थोडा स्टेप उतरल्यावर खाली पोहोचलो आणि खाली पोहोचल्यानंतरचा व्ह्यू खरंच गाईज अमेझिंग व्ह्यू होता. समोर 55 मीटर उंचावरून पडणारा तो वॉटरफॉल खाली पडताना तयार होण्याचा जसं काही पाण्याचा स्प्रेच मारतोय आपण असा स्प्रे, थंड हवा आणि आजूबाजूला फक्त हिरवळ. खाली वॉटरफॉल खरंच ब्रायडल वेलसारखा दिसत होता. पांढरं पाणी मऊपणे खाली पडताना खूप एलिगंट दिसत होतं. आम्ही तिथे थोडा वेळ बसलो, शांत वातावरण एन्जॉय केलं आणि काही खूप सुंदर फोटोज घेतले. खरंच हे ठिकाण खूपच सुंदर आहे.
त्यानंतर आमचा सेकंड स्टॉप होता रॅगलँड मार्केट. यानंतर आम्ही रॅगलँड टाऊनमध्ये गेलो होतो आणि तिथे लोकल मार्केट्स थोडे एक्सप्लोअर केले आम्ही. स्मॉल लोकल मार्केट्स होते. त्या स्मॉल लोकल मार्केटला एक वेगळंच चार्म होता. हस्तकला, वस्तू, लोकल फूड आणि शांत वातावरण. रॅगलँड टाऊन खूप शांत आणि रिलॅक्सिंग वाटलं. इथली वाईब पण खूप छान होती आणि थोडा वेळ आम्ही मार्केट फिरलो आणि त्या शांततेचा आनंद घेऊन आम्ही परत निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉपला. आमचा थर्ड स्टॉप होता ते टोटो जॉर्ज. हे ठिकाण खूपच सुंदर आहे कारण इथे तुम्हाला पाहायला मिळतात एकाच वेळी हिरवीगार डोंगर, क्लिफ अँड पॅसिफिक ओशन. हे सुंदर व्ह्यू एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणाला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्ससुद्धा आहे. इथे आम्ही थोडा वेळ थांबलो, काही फोटोज व्हिडिओज कॅप्चर केले आणि याच ठिकाणाजवळ प्रसिद्ध माउंट कॅरिओई ट्रॅकसुद्धा आहे. आम्ही हा ट्रॅक करण्याचा विचार केला होता, पण हा ट्रॅक खूपच लांब आहे. जवळपास 6 ते 7 तासांची फुल हाईक होती आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण अजून पुढे खूप काही एक्सप्लोअर करायचं होतं. म्हणून आम्ही थोडं चालायला सुरुवात केली, पण ट्रॅक खूप लांब असल्यामुळे आम्ही वेळेचं प्लॅनिंग पाहून आम्ही तो पूर्ण करू शकलो नाही. पण पुढच्या वेळी नक्कीच पूर्ण करू आम्ही हा ट्रॅक. हा आमचा प्लॅन आहे कारण ही हाईक खूपच सुंदर आहे आणि वरून व्ह्यूज तर अजून सुंदर दिसत असणार डेफिनेटली. ते टोटो जॉर्ज खरंच एक हिडन जेम आहे. खूप कमी लोक होते, खूपच शांतता होती आणि नेचर लव्ह तर ते तर तुम्ही पाहिलंच आहे. आम्ही थोडा तिथे वेळ स्पेंड केला आणि मग परत पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो आम्ही. आणि शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनला, मनु बे रिझर्व. रॅगलँडमधील हे ठिकाण सर्फिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे पोचतानाच आम्हाला दूरवर सर्फर्स वेव्ह एन्जॉय करताना दिसले. समुद्राचा तो सुंदर निळा रंग, थंड हवा आणि शांत वातावरण, संपूर्ण दिवसाचा थकवा येथे आल्यावर लगेच दूर झाला. मनु बे रिझर्व हे जगभरातील सर्फर्ससाठी खूप पॉप्युलर ठिकाण आहे. इथल्या वेव्स खूप स्मूथ आणि लाँग आहेत. सकाळी 7 वाजता सुरू झालेला आमचा प्रवास, बटर चिकन पाय, सुंदर ब्रायडल वेल फॉल्स, शांतते ते टोटो जॉर्ज आणि शेवटी हे सुंदर मनु बे. आजचा दिवस खूप रिफ्रेशिंग अँड मेमोरेबल होता. तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.